out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel So, hello YouTube. नमस्कार मंडळी आणि रामराम भाईओ. आपण आज जरा लेटच झाला आपल्याला खूप जास्त. ऍक्च्युली या टायमाला आपण डेस्टिनीवर असायला हवं होतो, पण अजून आपण इथंच आहोत. सकाळ निघाल्यापासून ट्रॅजेडी अशा घडतात की मोबाईलचं जे स्क्रॅच गार्ड होतं ते फुटलेलं होतं आणि काच फुटणं फुटलेली काच घेऊन फिरणं बरोबर नसतं म्हणतात. सो ते चेंज करायला थांबावं लागलं आणि लेट पण झालेला. तर ब्लॉगची सुरुवात अजून आपण केलेली नाही. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डेली व्लॉगिंग चॅनेलवर, ज्याचं नाव आहे प्रवीणची नीलपरी. तर कशा आहात मित्रांनो? मजेत असायलाच हवं, कारण का तुम्हाला माझे ब्लॉग बघायचे आहेत आणि आपलं चॅनल ग्रो करायचं मित्रांनो. सो आपण आता निघालो आहोत गोरेगाववरून. सगळं काय आटपून आधीच लेट झालेलं आहे. तर थोडीशी रॅश ड्रायव्हिंग, एवढी पण रॅश नाही छपरी लोकांसारखी, पण थोडीशी रॅश ड्रायव्हिंग असणार आहे आपल्या आज हाय स्पीड वरती. सो बघूया काय आज पाहायला भेटतंय तुम्हाला आणि काय नाही माहित नाही. आणि आपण माईकची जागा चेंज केलेली आहे. काल आपण व्हिडिओ शूट केलेला होता, पण त्याच्यात माईकची क्वालिटी जास्तच माईक जवळ असल्यामुळे ते व्हॉइस पूर्ण फाटत होता. तर आता 3 स्टेजवर आहे नॉइज कॅन्सलेशन आणि सेकंड वरती खूप जास्तच आवाज येतो. आता थर्ड वरती ट्राय करून बघूया किती नॉइज कॅन्सलेशन होतं किंवा काय होतं. चला, आज गर्दी नाही भेटली पाहिजे, बस ट्रॅफिक नाही भेटली म्हणजे झालं सगळं संपन्न. तर मित्रांनो, काल होती गुरुपौर्णिमा. तर कोणी आपल्या गुरूंना भेटवस्तू दिलेली आहे. काल ऍक्च्युली व्लॉग मध्ये, व्हिडिओ मध्ये पण हेच सगळं चालू होतं गुरुपौर्णिमेबद्दल. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का गुरुपौर्णिमा का आपण सेलिब्रेट करतो किंवा का तो दिवस आपण साजरा करतो? तर ह्याच्या मागचं रहस्य असं आहे की एकलव्य म्हणून एक आदिवासी जमातीतील एक धनुर्धारी होता. तर त्याने आपल्या गुरुला न कळवता त्याच्याकडून ती शिक्षा धारण केली आणि शिक्षा धारण केल्यानंतर, शिक्षा भेटल्यानंतर त्याने गुरुने त्याच्याकडून काही असे मागितलेले होते की त्याने न विचार करता ते देऊन टाकलेले होते. म्हणजे जर एखादी गोष्ट त्या शिक्षेसाठी आपण वापरतोय तर गुरुने अशी गोष्ट मागितली की ज्याच्यानंतर ती शिक्षा शून्य होणार होती. म्हणजे धारून शिक्षा घेऊन सुद्धा त्याचा काहीच फायदा नव्हता. पण त्या एकलव्याने असं दाखवून दिलं की शिक्षा घेतलेली कुठेही, कशी आणि कधीही उपयोगी पडते. नाही, कशीही संपन्न करू शकतो, त्याला किती अडथळे आले तरी. तर अशी होती ही गुरुपौर्णिमेची स्टोरी. हे महाभारतातून घेतलेलं कथन आहे. तो आजची माहिती आपण एवढे घेऊ शकतो, याच्यापेक्षा जास्त नाही. तो एकलव्य हा अर्जुन आणि एकलव्य या दोघांची संगत होते आणि द्रोणाचार्यांनी अर्जुनाला हे वरदान दिलेलं की तुझ्यासारखा धनुर्धारी कोणच होऊ शकत नाही. पण एकलव्य त्याच्या पलीकडे गेलेला होता. म्हणजे अर्जुनापेक्षा ही वरच्या लेवलचा तो धनुर्धारी झालेला होता.
त्याने फक्त एक मूर्ती घेऊन द्रोणाचार्यांची एक मूर्ती बनवून त्या मूर्तीकडून दीक्षा घेतलेली होती. तो द्रोणाचार्यांनी आपलं जे वचन दिलेलं होतं ते पाळण्यासाठी त्याच्याकडून अंगठा मागितला आणि त्याची शिक्षा ही शून्यात आणून ठेवलेली होती. पण आजकाल आदिवासी लोक तुम्ही बघा, आजकाल नाही आहेत नुसतं, म्हणजे आधीच्या काळात आदिवासी होते ते धनुर्धारी असल्यावर सुद्धा अंगठ्याचा वापर करत नव्हते. कारण का द्रोणाचार्यांनी एकलव्याकडून तो अंगठा मागितला होता, ज्याने तुम्ही जे बाण असतात, जे तीर असतात, ते होल्ड करू शकता, सामने पकडून धरू शकता आणि त्याच्यानंतर निशाणा लावला जातो. जर अंगठात नसेल तर बाण फुटून धरून ठेवणं किंवा होल्ड करणं. तर आता आदिवासी त्या अंगठ्याचा वापरच करत नाही. ते 2 बोटात, मिडल फिंगर आणि त्याच्या साईडचा फिंगर असतो, त्या बोटांमध्ये तीर धरून, एरो धरून होल्ड करतात आणि नंतर ते निशाणा लावतात. तर असे हे शून्यावर सुद्धा मात केलेला धनुर्धारी होता. तर बोलता बोलता आपण पोचलो मित्रांनो, जोगेश्वरी क्रॉस केलेला आहे, अंधेरीजवळ पोचलेलो आहोत. तर आजपासून पुढे सुद्धा पुन्हा एकदा सुरुवात होईल असं मला वाटतंय. कारण का काय आहे, आपला माईक होता बंद आणि आपण नवीन माईक घेतलेला आहे. तर आपल्याला जवळजवळ 16 तासाचा बॅकअप भेटलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला माईकला घेऊन काही प्रॉब्लेम होणार नाही. तर लॉंग राईडला सुद्धा हा माईक कडक परफॉर्मन्स देणार आहे मित्रांनो. तर बघूया आजच्या दिवसाकडे. आज सगळं इग्नोर करून पळावं लागेल पहिलं. अरे जाऊन द्या. तर बघूया आजचा परफॉर्मन्स माईकचा कसा असेल किंवा काय असेल. थोडीशी ऍडजस्टमेंट करावं लागते मित्रांनो. एकदमच सगळं सेट नाही होत, परफेक्ट नाही होत. थोडंसं पुढे मागे करावं लागतं. तर मे बी आजचा ब्लॉग कसाही असू दे, ऑडिओ क्वालिटी कशी असू दे, आजचा ब्लॉग अपलोड होणार. छोटासा बनवेन, जास्त नाही बनवणार. मोठा 20 मिनिटं, 20 ते 15 मिनिटापर्यंत, असं नाही. शॉर्टकट मध्ये खेचत येईल. तर मित्रांनो, तुम्हाला विचारायचं राहिलं, जे आपण शॉर्ट राईडचे एकविराचे ब्लॉग अपलोड केलेले होते, तर ते तुम्हाला कसे वाटले? यात काही कमेंट तुमचं ब्लॉगच्या खाली काहीच नव्हतं. त्याच्यामुळे मी विचारलं तुम्हाला की बाबा यातले ब्लॉग कसे वाटले तुम्हाला. अजून एक शॉर्ट व्हिडिओ टाकेन मी, 1-2 शॉर्ट व्हिडिओ आणि रेग्युलर व्हिडिओ दोघांमध्ये पण खूप जास्त गॅप झालेला आहे मित्रांनो. नाहीतर आपलं डेलीचे व्हिडिओ असायचे, डेली आपण एक व्हिडिओ तरी टाकायचो. पण शॉर्ट राईड नंतर आपला कॅमेरा माईक खराब झाला, त्या कारणास्तव आपले व्हिडिओ थांबलेले होते. ऑडिओ क्वालिटी नव्हती. आपल्याकडे व्हिडिओ पडलेले आहेत पण त्यांना ऑडिओ क्वालिटी नाही मित्रांनो. कारण का माईक हा अटॅच केल्यानंतर सुद्धा तो आपोआप डिटेल्स घेतला, म्हणजे कंटिन्युअसली त्याच्यावर शूट नव्हतं होत होतं, ऑडिओ क्वालिटी नव्हती भेटत. त्याच्यामुळे आपण थोडे दिवस ते थांबवून माईक रिप्लेसमेंटसाठी विचारलेलं होतं. सो रिप्लेसमेंट अजून भेटलेलं नाही, म्हणून वेळ अजून घालवण्यापेक्षा मी विचार केला की नवीन माईक घेऊन त्याच्याने व्लॉग चालू करूया आणि जुना माईक सुद्धा वापरात येईल, असं काही प्रॉब्लेम नाहीये. सो चालला आहे कंटिन्यू. आता नवीन माईक नाही, काल केलेलं, पण माईक तोंडाजवळ जास्त असल्या कारणाने ते ब्रेक होत होता. सो बघू आज क्वालिटी कशी भेटते आणि कशी नाही. ऍक्च्युली मित्रांनो 2 आपल्याला पोचायचं होतं, 2 अडीचच झालेले आहेत. हा शिव्या खाणार आहे मी. तर बघूया, एकच झालं.
उद्यापासून जरा लवकर उठून आपण कामावर निघत जाऊया. आणि हे ट्रॅफिक हे कायमच आहे. वर्षाचे 12 महिने एवढा मोठा रस्ता केला तरी पण तिकडे निघतच ट्रॅफिक आहेच. म्हणजे काय बोलायचं आणि काय नाही. आपल्याला आता एक शेवटचा प्रॉब्लेम उरलाय तो फेस करायचा कॅमेराचा. कारण का आपल्याकडे एवढी लॉंग लास्टिंग बॅटरी नाही आहे. आपण मोबाईलचाच वापर करून व्हिडिओ बनवतोय त्याच्यामुळे. आणि जास्त मोबाईल पण वापरू शकत नाही. मानेला जास्त त्रास होतो. कारण का 1.6 kgचं हेल्मेट आहे फक्त. आणि त्याच्यावर 500 नसेल पण 400, 300 किंवा 200, 300 म्हणा. ते नेकला जरा जास्त त्रास देतो. त्याच्यामुळे थोडस सहन करावं लागतंय. बघू ऍक्शन कॅमेरा आलं की सगळ्या गोष्टी नष्ट होतील, व्हॅनिश होतील. सॉरी, म्हणजे एवढे प्रॉब्लेम्स नाही येणार. आपल्याला सेकंडरी कॅमेरा सुद्धा भेटेल. म्हणजे जर आपला फ्रंट लुक जर शूट करायचा झाला तर आपण मोबाईलने सुद्धा करू शकतो. सो बघू कुठपर्यंत आपलं व्हिडिओ असे बनतील लवकरात लवकरच. म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो, सबस्क्राईब करा, सबस्क्रायबर वाढवा. तुम्हाला अजून बेस्ट क्वालिटी भेटेल, चांगली क्वालिटी भेटेल व्हिडिओची. ऍक्च्युली व्हिडिओ पण मलाच एडिट करावं लागतं. त्यामुळे मी विचार करत होतो की नाही, एवढ्यात नाही, एडिटर पगार द्यावा लागेल त्याला मित्रांनो. सो बघूया कधीपर्यंत हे दिवस संपतील मित्रांनो. असं नाही 100% संपतील, पण कसं आहे थोडा वेळ लागेल. हा, तर एवढा वेट नॉईज आहे की विचार करणं, म्हणजे मला नाही वाटत की काही रेकॉर्ड झालेला असेल. खूप जास्त विंड नॉईज आहे, जास्त. आता मला कळतं, कारण का हेल्मेट बंद असल्यावर काहीच आवाज येत नाही मित्रांनो आतमध्ये. म्हणजे विंड हे गायब असतं. नॉईजचं लांबची गोष्ट झाली, पण आता विंड आहे, नॉईज आहे. तर कॅमेराची लेवल बघायला लागेल काय आहे की काय नाही ते. तर बघूया, बाकी काय नाही. क्वालिटी हवी मित्रांनो ऑडिओची, तर मजा येते व्हिडिओ बघायला. ऑडिओ आणि मित्रांनो नंतर जर तुम्ही म्हणाल की ऑडिओ अपलोड करतो तर ते फील नाही येत मित्रांनो. ते शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये म्हणा किंवा एखादा रिव्ह्यू म्हणा त्याच्यासाठी ठीक आहे, पण अशामध्ये नाही मजा येत मित्रांनो. त्याच्यासाठी ते फील आणि तो माहोल असणं गरजेचंच आहे. तर equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. Call
your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. ऐक We are डोळ्यात काहीतरी घे. this cruel world. तर मित्रांनो, आपण वेळेत पोचलेलो आहोत. नेहमीप्रमाणे अर्धा तास लेट, पण थेट वेळेत नाही म्हणता येणार मित्रांनो. आपण थोडेसे पंक्च्युअलिटी मध्ये हरलेलो आहोत आजच्या दिवशी तरी. तर नेक्स्ट टाइमापासून आपण 1 तास आधी निघू परफेक्टली आणि पंक्च्युअल राहू. तो आज इकडे आहे पहारा पोलिसांचा, म्हणजे रात्री येताना इकडून यायला नको मित्रांनो. मी रात्रीचे व्हिडिओ नाही बनवणार मित्रांनो, कारण का रात्री आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वेगळं काहीतरी करतो. जर झालंच तर मग शॉर्ट्स टाकू त्याचे, व्हिडिओ नाही बनवणार. कारण का कसं आहे, व्हिडिओ थ्रू आपल्याला पूर्ण दुनिया बघते. जे न बघणारे असतात ते सुद्धा बघतात. सो बघू. बँडस्टँड मागे गेलेलं आहे मित्रांनो आणि आपलं डेस्टिनेशन आलेलं आहे. सो इथेच आपण व्हिडिओ थांबूया. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, व्हिडिओ बघत राहा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजूबाजूवाल्यांना दाखवा, त्यांना पण सबस्क्राईब करायला लावा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत हस्ताला विस्ता. थँक्यू. Fire went out, lights went down.